स्टेशनला 5 वर्षापूर्वी मेंढपाळाच्या मेंढ्यावर दरोडा पडला. तर त्या संदर्भात आरोपी आमच्या केस कार्यवाही केली. मी बोलतो कोणाला बोलायचं सांगा. पोलीस निरीक्षक वाळूज पोलीस स्टेशन हे SP ला बोलायचं की SP कडे येतं. हे समीर हे CP ला और आज जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही जे पत्र दिलं संघटनेला का नेमकं काय कारण होतं पत्र द्यायचं? ओके, नमस्कार. मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर. आज या ठिकाणी आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मध्ये आम्ही जे निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं, त्याचा संदर्भ असा आहे की गेल्या 15 दिवसापूर्वी वाळुंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रहीमपूर शिवारामध्ये रात्री 1:30 ते 1:30च्या दरम्यान मेंढपाळावरती हल्ला झालेला होता. त्या ठिकाणी दरोडा पडलेला होता आणि दरोड्यामध्ये 1-2 आरोपी त्या ठिकाणी आमच्या लोकांनी पोलिसांना ओळखून दिलेले होते. ते फोटो जे पोलिसांनी दाखवले ते त्यांनी सांगितलं की हे 2 लोक आम्ही ओळखतो. तर त्या आरोपीची ओळख पटवून देखील अद्याप कुठल्या प्रकारची कार्यवाही वाळुंज पोलीस स्टेशनने केलेली नाही आणि गेल्या 2-3 दिवसात या पोलिसांनी कार्यवाही करून आरोपी अटक नाही केले. तर 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं शेळ्या मेंढ्यांसह वाळुंज पोलीस स्टेशन समोर आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे. हेच निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी संभाजीनगरचे पोलीस या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी 2 लोकांना मारहाण झाली होती, एक महिला आणि एक पुरुष. अद्याप तरी पोलिसांनी तपास केलेला नाही असं आम्हाला तरी वाटतं. जर पोलिसांनी तपास आमच्याकडून 2 लोक त्या ठिकाणी त्यांनी आयडेंटिफाय करून घेतली होती तरी अद्याप कुठल्या प्रकार तपास त्या ठिकाणी झालेला नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. जे नेमकं हे हल्ला झाला कोणत्या वेळेस झालेला, किती वाजले होते? रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान हल्ला झालेला आहे. कोणता फाटा होता? रहीमपूर शिवारामध्ये जिकठण फाट्याच्या अलीकडे ही घटना घडलेली होती आणि रात्रीची वेळ होती. जाताना त्या दरोडेखोरांनी आमच्या लोकांचे मोबाईल, बॅटरी वगैरे सगळे घेऊन गेलेले होते. सकाळच्या वेळेस पोलीस या ठिकाणी आलेले होते. त्यांनी साऊंड पथक आणि फिंगर अधिकारी लोक बोलवलेले होते. त्यावेळेस आमच्याकडे त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आमचे टच झाल्यामुळे त्या ठिकाणी आयडेंटिफाय नाही होऊ शकलं. परंतु 1 तासानंतर आमच्या लोकांचे मोबाईल जी घटना घडली दरोडा पडते जवळच शेतामध्ये सापडले होते. त्यावेळेस आम्ही पोलिसांना फोन करून सांगितलं की हे वस्तू या ठिकाणी सापडल्यात. आम्हाला अशी अपेक्षा होती की पोलिसांनी ते पुराव्यासाठी त्या गोष्टी त्यांच्या ताब्यात ठेवायला पाहिजे होत्या. परंतु लगेच ताबडतोब पोलिसांनी ते मोबाईल आणि बॅटरी उचलून आमच्या हातात दिली. त्यामुळे त्या ठिकाणी आमचा आणखी थोडासा संशय पोलिसांच्या बाबतीत वाढलेला आहे. आता पोलीस प्रशासन जनतेच्या मदतीसाठी असतात, तर कुठेतरी वाळूज पोलीस स्टेशन तुम्हाला मदत करत नाही, तर पुढची तुमची काय भूमिका असणार? या ठिकाणी जर वाळुंज पोलीस स्टेशनने मदत केली नाही, ज्याप्रमाणे 1 मेला फक्त वाळुंज पोलीस स्टेशन समोर आंदोलन, पण त्यानंतर पूर्ण राज्यभर याच्या निषेधार्थ आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. माल काढा म्हणे फक्त. 1 मिनिट विचारतो भाऊ, ज्यावेळेस तुमच्यावर हल्ला झाला, दरोडेखोरांनी हल्ला केला, किती लोक होते आणि काय बोलून मारत होते? 8 ते 9 जण होते. ते 50 फुटावर पळत आले. आम्ही जागा झालो, पण जागा झालं त्यावेळेस त्यांनी झोपलं जागेवर मार टाकला, दांडे टाकले आणि हयास झोपत तोंडावर अंगावर टाकून झोपा म्हणे शांत आणि वळवळ केली तरी दांडे आणायचे. तुम्ही त्यांना सांगितलं नाही का? आम्ही एवढं म्हणलं तुम्हाला काय लागेल, आमचा जीव वाचवण्याकरता म्हणलं तुम्हाला जे आमचं काय ते घेऊन जा, फक्त आम्हाला हानमार करू नका. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला कधी गेले तुम्ही तक्रार? पोलीस स्टेशनला ऑनलाईन केस केली होती आम्ही. 1:30 वाजता पोलीस सकाळी 6:30 आले आमच्याकडे. बरं, तुम्ही 112 वर फोन केला? 100 वर केला. 100 वर फोन केला? 100 नंबर. पोलीस किती टायमावरती आले तुम्हाला मदत करायला? मदतला आलेच नाही पोलीस. सकाळी 6:30 वाजता आले. आता काय संघटनेचे लोक तुमच्यासाठी आलेले, काय सांगणार तुम्ही? आता कलेक्टरला भेटले? पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा समजवतो आम्ही. बरं, पुढची भूमिका काय असणार तुमची? आम्ही रस्त्यावर उतरणार. काय नाव तुमचं? विलास नाथ.